नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींना सरकारचे डबल गिफ्ट. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच महत्त्वाची घोषणा. राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट बँक खात्यात मिळतात. ही योजना जुलै 2024 पासून सुरू झाली असून आतापर्यंत महिलांच्या खात्यात 7 हप्ते जमा झाले आहेत. मात्र फेब्रुवारी 2025 चा हप्ता अजूनही जमा न झाल्यामुळे अनेक महिलांमध्ये चिंता पसरली होती. लाभार्थी महिलांना डबल गिफ्ट मिळणार. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्र मिळणार. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने महिलांना दिलासा दिला आहे. 7 मार्च 2025 पर्यंत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातील, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. त्यांनी ट्विटद्वारे सांगितले की महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचे सर्व पात्र लाभार्थ्यांना 2 महिन्यांचा सन्मान निधी मिळेल. 2100 रुपये कधीपासून मिळणार. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दरमहा 1500 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. याबाबतचा अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जाण्याची शक्यता आहे. निर्णय झाल्यास महिलांना लवकरच वाढीव रक्कम मिळू शकते. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यामुळे त्या काळात वाढीव मदत कधीपासून मिळेल याकडे महिलांचे लक्ष आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.